महाराजांचं पूजन श्री सुधाकरराव कुलकर्णी आणि गिरधर कुलकर्णी हे करतील. पूज्य महाराजांना नम्र विनंती की त्यांनी सेवेचा आरंभ करावा. नंतर घ्यायचं ना? हां, नंतर घ्यायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत गुरोबा काका महाराज की, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरि बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी जेणे व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासे. मार्ग जयाकळे भावभक्ती बळे, जगाची आमेळे न दिसते. दिसती जनी वने प्रत्यक्ष लोचने, एका जनार्दनी हरी ओळखिले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. वैकुंठ हस्तिनाथ महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या वर्षीच्या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. नाथ महाराजांच्या हरिपाठाचा विचार आपण करतो. मागच्या वर्षी या विचाराला आपण प्रारंभ केला. पहिल्या अभंगाचा विचार आपण करून आलो. दुसऱ्या अभंगाचा विचार आपण कालपासून सुरू केलेला आहे. नाथ महाराजांचा हरिपाठ सामान्य जीवाला संसार करताना सुद्धा परमात्म स्वरूपाचं सुख प्राप्त व्हावं, परमात्म्याची प्राप्ती व्हावी याची करून दिलेली व्यवस्था आहे. काल आपण या संबंधातला थोडासा विस्ताराने विचार करून आलो. कारण सामान्य मनुष्य प्रपंच सोडू शकत नाही, प्रपंच त्याच्याने सुटत नाही. याचा अर्थ तो प्रत्येक वेळेला प्रपंचासक्त असतो असंही म्हणायचं कारण नाही. परंतु प्रपंचाची काही बांधिलकी असते, काही उत्तरदायित्व असतं, काही जबाबदारी असतात आणि त्या सगळ्याच्या सगळ्या एका क्षणामध्ये सोडून आपण जाऊ शकत नाही, आपण याच्यापासून बाजूला होऊ शकत नाही. याकरता म्हणून या प्रपंचामध्ये असतानाच, हा प्रपंच एका बाजूला चालू असताना आपल्याला त्या प्रपंचातून परमात्म स्वरूपाची प्राप्ती कशी होईल याचा विचार हरिपाठामध्ये आहे. प्रपंच आणि परमार्थाचं पटत नाही ना, दोघांचे स्वभाव अत्यंतिक भिन्न आहेत ना, आणि दोन्ही एका समयावच्छेदानं एका कालामध्ये आम्हाला करता येत नाहीत ना.
मग काय करावं याच्याकरता नामस्मरणाचा विचार कलियुगामध्ये आपल्याला बोलून दाखवण्यात आला. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही वेगळे आहेत, एका वेळेला होत नाही. मग हरिपाठाने ते कसे काय सिद्ध होतात बाबा? मग ते नामस्मरणाने ते दोन्ही एकाच वेळेला कसं काय करता येतं? त्याचा सरळ अर्थ आपल्याला विचारात घेताना असा विचारात घ्यावा लागतो की प्रपंच आणि परमार्थाचं जरी पटत नसलं तरी नामस्मरणानं प्रपंचाचाच परमार्थ होतो. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थाचा वेगळेपणा तिथं सिद्ध करावा लागत नाही. म्हणजे काय होतं की नामानं प्रपंचच परमार्थ रूप होतो. नामाने प्रपंचच परमार्थ रूप होतो. याला अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 ठिकाणी आपल्याला त्याचा संदर्भ देताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं, संसार तया गावा गेला साता पांडवा, होवोनी ठाके आघवा मोक्षाचाची. संसारच मोक्षरूप होतो, मोक्षाचा होऊन जातो. जो संसार आम्हाला अत्यंत दुःखकारक, दुःख मूळ वाटत होता, परमार्थ आम्हाला सुखरूप जाणवत होता, त्या परमात्म्याची सुखरूपता आणि संसाराची दुःखमूलता याच्यामध्ये अत्यंतिक विरोध असेल तर काय करावं? तो प्रपंच परमार्थ रूप करावा. हा त्याच्यातला सोपा मार्ग. ज्ञानोबर यांनी म्हटलं, तया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू, होवोनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. संसारच मोक्षमय होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. मग त्याच्याकरता काय उपाय आहे? नामस्मरण हा कलियुगातला सर्वश्रेष्ठ उपाय आपल्याला नाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या भूमिकेतून सांगितलं. याच्याकरता नामस्मरण करा. आता नामस्मरण करा हे सांगितलं जातं का बाबा? कारण शास्त्राच्या दृष्टीनं, कालाच्या दृष्टीनं, सामर्थ्याच्या दृष्टीनं, अधिकाराच्या दृष्टीनं, जीवाच्या मर्यादांचा, परिच्छिन्नतेचा विचार केला तर त्या दृष्टीनं जीवाला सहजतेनं झेपणारं जर कोणतं साधन असेल तर ते नामस्मरण आहे. नामस्मरण करा. ज्ञानामध्ये काय अडचणी येतात, योगामध्ये काय अडचणी येतात, कर्मामध्ये काय अडचणी येतात, आणि त्या तुलनेमध्ये आणि त्या सापेक्षत्वानं नामाची सहजता आणि सुलभता कशी आहे याचा विचार आपल्याला भक्तिशास्त्राने अनेक अंगाने करून दिलेला आहे. आता आपल्याला सगळ्या त्या विचारात जाण्याचं कारण नाही आहे, पण आपल्याला भागवताने हे सांगितलं. परीक्षिती राजाला उपदेश करताना 12 स्कंधामध्ये भगवान शुकाचार्य हे बोलून दाखवतात, कृते यध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मखये द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात कलेर दोषनिधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग परम व्रजेत. असं भगवान शुकाचार्य परीक्षिती राजाला 12 स्कंधामध्ये बोलून दाखवतात. प्रत्येक युगाची एक ठेवण आहे, प्रत्येक युगाचा एक स्वभाव आहे, आणि प्रत्येक युगाची एक विशिष्ट आणि विवक्षित अशी साधन परंपरा आहे. ती साधन परंपरा त्या युगामध्ये आचरली जाते. त्या साधन परंपरेच्या माध्यमातून, त्या साधनातून ज्या साध्याची अपेक्षा आहे, अशा परमपदाची अपेक्षा, प्राप्ती आपल्याला त्या साधनेतून होते. त्याला त्या साधनेचं नियतत्व असं वेदांतामध्ये म्हणतात. साधनेचं नियतत्व काय असतं हे युगानुसार बदलत जातं. एकच साधन सगळ्याच युगामध्ये नियत असतं असं नाही आहे. साधनाचं वैविध्य आहेच आहे, पण त्या वैविध्याचं वेगळेपण किंवा त्या वैविध्याचं वैलक्षण्य, ते जे साधनांचं वेगळेपण आहे, त्या वेगळेपणाचं वैशिष्ट्य हे जर आम्हाला बघायचं झालं तर ते जास्तीत जास्त कालानुसार आणि अधिकारानुसार पहा. काय होतं, मी थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या अंगाने आपण विचार करा. संत आपल्याला अनेक साधनांचा उपदेश करतात. ज्ञानाचा उपदेश संत वाङ्मयातून आला की नाही? आला. ज्ञान प्राप्त करून घ्या बाबा, ज्ञाने विणे के उपाय करीसी तुके जिये गुंथिसी अधिके रुखी ये, हे ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये बोलून दाखवलं.
ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. ज्ञानादेवतु कैवल्यम सारखी काही प्रमाणं, काही उपनिषद वचनं आपल्याला अशी दिसून येतात की त्याच्यामध्ये ज्ञानाचा उपदेश संतांनी आम्हाला केला आहे. जरी हा हो कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्म होय, हे तुकाराम महाराजही बोलतात की नाही. ऐके जया चौथा अध्याय ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबाराय निषेध करताना आपल्याला असं सांगतात, ऐके जया प्राणी यांच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हे बोलून दाखवलं की बाबा अर्जुना, भगवंताच्या मुखातून बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना, ज्या माणसाच्या ठिकाणी, ज्या प्राण्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही आहे, ज्याला ज्ञान आवडत नाही, जो ज्ञानाचा निषेध करतो, ज्ञानाबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वारस्य नाही, ज्ञानाच्या प्राप्तीची ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्सुकता अथवा जिज्ञासा नाही, अशा प्राणी, ऐके जया प्राणी यांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही. समजा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची आवड नाही, मग तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. अरे त्याचं जगणं काही जगणं आहे काय? ज्ञानाची आवड नसताना त्याच्यापेक्षा मेलेला तो बरा. ज्ञानाची आवड नसणारा मनुष्य जगण्यापेक्षा मेलेला बरा, बरा नाही मेलेला चांगला, असं ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. वरी मरण चांग, चांगला बाबा मेलेला, अशी माणसं नसलेली बरी. माणसानं ज्ञान संपादन केलं पाहिजे. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना एके ठिकाणी असं म्हटलंय, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. अरे ज्ञानवान जो आहे ना तोच खरा सुखी आहे. जो ज्याच्याजवळ ज्ञान आहे ना तोच या जगतामध्ये सगळ्यात बलवान आहे. आणि ज्याच्याजवळ ज्ञान आहे तोच खरा जगला. ज्ञानहीन म्हणून जगण्यापेक्षा ज्ञानी म्हणून जगणं केव्हाही चांगलं आहे. कारण ज्ञान नसताना जगण्यात माणूस आणि मनुष्येतर प्राणी याच्यामध्ये काय अंतर राहतं? आम्ही ज्ञान नसताना जगलो आणि कुत्राही ज्ञान नसताना जगला, काय फरक आहे? आम्ही ज्ञान नसताना जगलो, गाढवालाही ज्ञान नसतं, काय फरक आहे? आम्हालाही ज्ञान नाही, मांजरीलाही ज्ञान नाही, काय फरक आहे? आम्हाला ज्ञान नाही, बैलाला ज्ञान नाही, काय फरक आहे? आणि तसाही काय फरक आहे? विचार कराल की नाही? विचार कराल की नाही? म्हणून ज्ञानेनही ना पशुभिः समानः. ज्ञानाशिवाय माणसाचं जगणं पशुप्रमाणे असतं. काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण, भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार, हे तुकोबाराय बोलतात की नाही. ज्ञानाची आवड नसेल, ज्याला ज्ञान आहे, ज्याला ज्ञान मिळवता आलं तो जगला. मग आता ज्ञान मिळवणं ही काही एका जन्माची गोष्ट नाही, बहुनाम जन्मना मानते. ज्ञान मिळवणं ही काही अशी सहज गोष्ट नाही. ब्रह्मज्ञान असं जाता जाता चौकामध्ये कुठेतरी भेटलं आपल्याला आणि आपण म्हणालो चल बाबा घरी, तो म्हणाला चला घरी, असं ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही ना. ब्रह्मज्ञानाकरता आयुष्य घालवावं लागेल. संतांनी ज्ञानाचा उपदेश केला की नाही? केला. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी, तरी का हिमकुटी वेदशास्त्रे, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले, तुकोबाराय बोलतात. आणि शेवटी तुकोबारायांनी सांगितलं, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. तरच आम्ही तरलो, ज्ञान असेल तरच तरलो, नाहीतर तरत नाही आम्ही, ज्ञानाने तरलो, वगैरे वगैरे वगैरे. आता पुष्कळ आपल्याला या संबंधामध्ये वितेशामहम समुद्धरता, मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम, यासारखी काही प्रमाणं, ज्ञानाचं महात्म्य संतांनी सांगितलं की नाही? सांगितलं. जसं ज्ञानाचं महात्म्य सांगितलं तसं कर्माचंही महात्म्य सांगितलं की नाही? कर्माची अपरिहार्यता, कर्माची आवश्यकता, आणि कर्म हे जोपर्यंत ज्ञानाचं साधन होत नाही तोपर्यंत निरीच्छ अंतःकरणानं केलं जाणारं कर्म ही पारमार्थिक साधना आहे, हे आम्हाला कर्मयोगातून संतांनी सांगितलं की नाही? सांगितलं. आपण जर कर्मयोगाचा विचार केला तर हे लक्षात येतं. मग याच्याकरता नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः, असं गीता बोलते. मग त्याच्याकरता काय करा बाबा? आपल्याला कर्म तर केलीच पाहिजे. नाही कश्चित क्षणमपि आहे ना, मग ते कसं करा? तो कर्म करी सकळे परिकर्म बंधा नाकळे, जैसेन सिंपे जळी पद्मपत्र. गीता आपल्याला बोलते, ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः
लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांभसा. 5व्या अध्यायामध्ये गीता आपल्याला हे बोलते. आता हे बोलत असताना कर्म आपल्याला प्रत्येक क्षणी करावंच लागतं. कर्म करत नाही असा क्षण माणसाच्या जीवनातून जात नाही. कारण का? कारण आपण प्रकृती जैर्गुणी आहोत म्हणून. कारण प्रकृतीपासून आपण जन्माला आलो म्हणून संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. ज्ञानोबरांनी आपल्याला त्या संबंधामध्ये भूमिका सांगितल्या. मी थोडंसं आता अवघड वाटेल आपल्याला, पण मी काय सांगतोय ते लक्ष द्या. कर्माची अपरिहार्यता आहेच आहे. कर्म नाही असा क्षण जात नाही आपला, चालूच आहे कर्म. झोपेत सुद्धा आपलं काही कर्म चालू आहे. स्वप्नात तर मानस कर्म चालूच असतं. आता आपण इथे बसला, आपण इथे शांत बसला, मी बोलण्याचं कर्म करतोय आणि तुम्ही ऐकत आहात. तुम्ही काही कर्म करत नाही असं तुम्हाला वाटेल, पण ऐकणं नावाचं एक कर्म तुमचं चालू आहे की नाही? चालू आहे. काही ना काहीतरी कर्म, बरं शारीरिक नव्हे तर मानसिक कर्म चालू असेल, मानसिक नव्हे तर बौद्धिक कर्म चालू असेल. निदान मी काय बोलतो याचा विचार तुम्ही करतच असाल की नाही? माझं ऐकता ऐकता की हे बोलणं बरोबर आहे का चुकलं आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे सांगतात ते कंटाळवाणं आहे का बरं वाटायला लागलं आहे कानाला, विचार तुम्ही करतच असाल की नाही काही ना काहीतरी. वक्ता बोलतो त्यावेळेला वक्ता एकटा बोलत नसतो. वक्ता जेव्हा बोलतो ना तेव्हा तिघे जण बोलत असतात. एक वक्ता श्रोत्यांशी बोलतो. श्रोत्यांशी बोलण्यापूर्वी वक्ता स्वतःशी बोलतो, कारण ते बोलल्याशिवाय बाहेर बोलता येत नाही. आणि वक्ता जे बोलतो ते ऐकल्यानंतर श्रोता स्वतःशी बोलतो. अशी 3 संवाद वक्त्याच्या एका बोलण्यात चालू राहतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या मानस आणि बौद्धिक क्रिया आमच्या चालूच आहेत ना. भले आत्ता आम्ही काही करताना दिसत नसू, पण काही ना काहीतरी चालूच आहे की नाही? एखादा माणूस म्हणेल की अहो तुम्ही बोलताय पण आम्ही काही करत नाही, ऐकत सुद्धा नाही. बरं ऐकू नका, झोपाल तरी. प्रवचन आहे म्हणल्यानंतर झोप येईल की नाही? मग झोपणं हे कर्म नाही का? झोपणं हेही कर्म आहे, कारण झोप हा प्रारब्धाचा विपाक मानलाय, त्या अर्थी तो कर्माचा परिणाम आहे, त्या अर्थी ते कर्म आहे. आता ते बघा गीता तमोगुणाच्या प्राबल्यामध्ये काय काय होतं, कसं कसं होतं वगैरे. प्रमाद आलस्य निद्राभीस तन्निबध्नाति भारत हा तमोगुणाचा परिणाम गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये बोलून दाखवला. आपल्याला तिकडं जायचं नाही. एखादा म्हणाला आम्ही झोपतही नाही, ऐकतही नाही, काहीच करत नाही. श्वासोश्वास तरी करशील 2 तास, एवढं तरी. आणि एखादा म्हणाला नाही नाही झोपत नाही, ऐकत नाही, 2 तास श्वासोश्वासही आम्ही करत नाही. 2 तास श्वासोश्वासही करत नाही असं जर कुणी म्हणत असेल तर आम्ही त्याला सांगू, बाबा तू काहीच करू नको, तुझं पुढचं सगळं आम्ही करू. अनायशी जमलेलोच आहोत सगळे. आता दिंडी काढू, सगळं करू, व्यवस्थित करू. चालेल का? असं चालेल का? चालत नाही ना. असं नाही चालणार. आम्ही कर्म करतोच, त्या कर्माचा आणि कदाचित आमच्या बौद्धिक समजुतीचा अर्थार्थी काहीतरी विचार समन्वयाने किंवा ह्याच्याने असेलच याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. म्हणजे जे कर्म करतो आहोत आणि जो विचार आमचा चालू आहे त्याच्यामध्ये काहीतरी संबंध असेल असं सांगता येत नाही. बरं मी म्हणतो काही करत नाही. आम्ही प्रवचनात काय करतो? काही करत नाही. नका करू, पण निदान बसलेल्या चटईचे धागे तरी काढाल, एवढं तरी कराल का नाही? एवढे उपकार तरी कराल का नाही? असं होत नसतं. कर्माचा उपदेश संतांनी आपल्याला केला. कर्म करा, कारण कर्म आपल्याला टाळता येणार नाही. कर्माची अपरिहार्यता आमच्या जीवनामध्ये असेल तर त्या कर्माच्या बंधनातून सुटण्याचा उपाय म्हणून तुम्ही कर्म करा. म्हणून तुम्ही कर्म करा. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखिला विशो. 18वा अध्याय ज्ञानोबा बोलतात. अगदी सुरुवातीला आलेलं चिंतन आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. याच्यावर बोलताना ज्ञानोबा म्हणतात कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता जैसी रसरीती मरिता राखिला विशो. हे ज्ञानोबा बोलतात. मग आम्हाला कर्माचा उपदेश केला की नाही? केला. बाबा तू कर्म करत जा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही? सांगितलं. जसा आपल्याला ज्ञानाचा उपदेश आहे
तसा कर्माचा उपदेश आहे. जसा कर्माचा उपदेश आहे तसा आम्हाला योगाचा उपदेश आहे. 6वा अध्याय बघितला ज्ञानेश्वरीचा, योगाचा उपदेश आहे. तस्माद योगी भवार्जुन असं भगवंताने अर्जुनाला सांगितलंय. जसा योगाचा उपदेश आहे तसा भक्तीचा उपदेश आहे की नाही. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, हे संतांनी सांगितलं की नाही. मग संतांनी ज्ञानाचाही उपदेश केला, संतांनी कर्माचाही उपदेश केला, संतांनी योगाचाही उपदेश केला, संतांनी भक्तीचाही उपदेश केला. असे जर उपदेश संतांनी केलेले असतील तर आम्ही नेमकं काय करावं? ज्ञानाच्या मागे जावं का योगाच्या मागे जावं का भक्तीच्या मागे जावं का सत्कर्माच्या मागे जावं? काय करावं? काय केलं पाहिजे आम्ही? एकीकडे ज्ञानोबाराय बोलतात तया सत्कर्मी रती वाढो, हेही ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. आणि भजिजो आदिपुरुषी अखंडित, हेही ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. हे दोन्ही ज्ञानोबारायच बोलतात, एकाच पसायदानामध्ये मागून घेतात. त्याची सत्कर्माबद्दल आवडही वाढती राहिली पाहिजे, त्यांनी आदिपुरुषाला अखंड भजलंही पाहिजे. भजलं पाहिजे ही भक्ती आहे. सत्कर्माची आवड वाढती राहिली पाहिजे, हे सत्कर्म कर्मप्रधान उपदेश आहे. मग हे अनेक उपदेश जर संतांनी केले असतील तर आम्ही काय करावं याचा विचार मी आपल्याला थोडासा सांगून पुढे जातो. मी सुरुवात कुठून केली आपण लक्षात घ्या. माझ्या विचाराचा प्रारंभ कुठून झाला आहे की प्रत्येक युगामध्ये भगवान शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला उपदेश करताना भिन्न भिन्न साधनं सांगितलेली आहेत. आणि ती साधनं जी सांगितलेली आहेत ती साधनं साधनाचं नियतत्व ओळखून सांगितलेली आहेत. मग अशी मी बोललो साधनेचं नियतत्व काय आहे. नियत साधन म्हणजे काय असतं? आता हे थोडं अवघड होतं आहे. काय आहे मला सांगा. समजा तुम्हाला गावाला जायचं आहे. साधं उदाहरण देतो, मला साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं देत चला. काय आहे, प्रवचन करणं कीर्तन करणं हा एकपात्री खेळ नाही आहे. मी बोलत बसायचं आणि तुम्ही माझ्याकडे नुसतं बघून ऐकत बसायचं असं नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी आनंद होईल. मी बोलायचं तुम्ही ऐकायचं असं नाही. मी बोलतो तुम्ही ऐकून मला प्रतिसाद दिला तर मला पुढचं काय बोलायचं हे सुचतं, नाही तर मला सुचत नाही. घरी बसून मी हे सगळं पाठ केलं आहे आणि तुमच्यासमोर येऊन डोळे मिटून घडघड घडघड बोलून म्हणून दाखवलं आहे असं होत नाही. हे भाषण नाही आहे, प्रवचन आहे आपला. हा संवाद आहे, सुखाचा संवाद आहे. आपण एकमेकांशी संवाद करत करत पुढे जायचं आहे. सामान्य सामान्य प्रश्नाची मला उत्तरं देत चला. मला सांगा, तुम्हाला गावाला जायचं आहे तर साधारण गावाला जाण्याची पद्धत काय आहे तुमच्याकडे? म्हणजे मी सांगतो आपल्याला, विकल्प देतो. गावाला जाण्याची पद्धत काय? कुठल्या गावाला जायचं आहे हे घरातून ठरवून निघता का बसस्टँडवर गेल्यानंतर कोणती गाडी बरी दिसते याच्यावर कोणत्या गावाला जायचं हे ठरवता? कसं करता? साधारण काय पद्धती असतात ना, की सामान घेऊन बाहेर पडू, बसस्टँडवर गेल्यावर बघू कोणती गाडी जरा नवी दिसते, कोरी करकरीत दिसते, त्या गावाला जाऊ, असं करता का घरून ठरवून निघता कोणत्या गावाला जायचं आहे? घरून ठरवून निघतो आपण, बरोबर की नाही? आपण कुठल्या गावाला जायचं हे घरून ठरवून निघतो, मान्य आहे, हे झालं. आता मला सांगा की समजा तुम्ही संभाजीनगरला जायचं आहे हे ठरवून निघाला. संभाजीनगरला जायचं आहे हे ठरवून तुम्ही घरातनं बाहेर पडला, सामान वगैरे घेऊन, लग्न आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून निघाला. बसस्टँडवर गेल्यानंतर तिथं 2-4 गाड्या लागलेल्या दिसल्या. एक मुंबईला जाणारी गाडी आहे, एक पुण्याला जाणारी गाडी आहे, एक पंढरपूरला जाणारी गाडी आहे, एक नागपूरला जाणारी गाडी आहे, एक संभाजीनगरला जाणारी गाडी आहे. अशा भिन्न भिन्न गाड्या आपल्याला दिसल्या. साधारणपणाने जर आपण घरातून ठरवून निघालेलो असू की आम्हाला संभाजीनगरला जायचं आहे, तर तुम्ही बसस्टँडवर गेल्यानंतर कोणत्या गाडीत बसाल? संभाजीनगरच्या गाडीत बसाल. हे लहान मूलसुद्धा सांगू शकेल आपल्याला. अहो पण मुंबईला जाणारी गाडीसुद्धा गाडीच आहे आणि छत्रपती संभाजीनगरला जाणारी गाडीसुद्धा गाडीच आहे. मग दोन्ही गाड्याच आहेत ना, आपल्याला गाडीत बसायचं आहे. कुठल्या का गाडीत बसेना, चालेल काय? चालणार नाही. आम्ही जर छत्रपती संभाजीनगर हा मुक्काम ठरवला असेल तर छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या गाडीत बसण्यानेच आम्ही तिथे पोचू शकतो. अन्य कुठल्या गाड्या असतील, कदाचित या गाडीपेक्षा चांगल्या असतील, कदाचित त्या गाड्यांचं तिकीट कमी असेल, कदाचित त्या गाड्या फुकट जेवण देणाऱ्या असतील,
कदाचित त्या गाड्या फुकट पाण्याच्या बाटल्या देणाऱ्या असतील, कदाचित त्या गाड्यांमध्ये सिनेमा दाखवणार असतील, कदाचित त्या गाड्या अजून काही सुखसुविधा देणाऱ्या असतील, पण तिथं हे सगळं मिळतं. म्हणून आपल्याला जर छत्रपती संभाजीनगरला जायचं असेल तर आपण ती गाडी सोडून अन्य कोणत्याही गाडीमध्ये बसलो तरी आपल्या मुक्कामाला पोचू शकत नाही. आम्हाला जर छत्रपती संभाजीनगरला जायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या गाडीमध्येच बसलं पाहिजे, कारण ती गाडी आमच्या मुक्कामाचं नियत साधन असते. याला साधनेचं नियतत्व म्हणतात. जे साधन आम्हाला अपेक्षित साध्यापर्यंत पोचवेलच याची ज्या साधनेबद्दल अपेक्षा असते ते त्या साध्याचं नियत साधन असतं. याला साधनेचं नियतत्व म्हणतात वेदांताच्या दृष्टीने. मी मुद्दाम दृष्टांताने थोडंसं सांगितलं आपल्याला विस्तारानं. आता साधनेचं नियतत्व सांगत असताना ज्ञान साधन आहे की नाही? आहे. कर्म साधन आहे की नाही? आहे. योग साधन आहे ना? आहे ना. भक्ती हे साधन आहे का? 100% आहे. अरे मग आम्ही काय करावं सांगा ना. आम्ही काय करावं? संत जेव्हा अनेक साधनांचा निर्देश आमच्या समोर करत असतात, ऐका मी 2 भूमिका आपल्या समोर बोलतोय. संत जेव्हा अनेक साधनांचा उपदेश करतात आणि काही अभंगांमधून संतांनी आम्हाला फक्त एकाच साधनेचा उपदेश केला. नको बाबा आम्हाला बाकीची साधनं नको, एकच साधन तुम्ही करा. एकीकडे आपल्याला तिन्ही चारी मार्गाचा उपदेश संतांनी केलेला दिसून येतो. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनू, देहाच्या निरसने पाविजेया ठाया, माझी ऐसी काया जवनो हे तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. भक्ती ज्ञान प्रेमाविरहित इतरा गोष्टी न कराव्या असं नाथ महाराजांनी आपल्याला सांगून दिलं. मान्य आहे. आम्हाला ज्ञान हेही साधन आहे, कर्म साधन आहे, योग साधन आहे, भक्ती साधन आहे. आणि काही ठिकाणी इतर साधनांचा निषेध करत आपल्याला सांगितलं की अरे ज्ञान वगैरे हे सगळं आहे ही गोष्ट खरी, पण आपण भक्तीच्या मार्गाने गेलं पाहिजे, बाकी आपण दुसरं काही करू नका. कारण भक्ती हाच मार्ग सर्वात श्रेयस्कर मार्ग आहे. कली न घडे साधन, उचित विधविधान, न कळे न घडे सर्वथा. याच्याकरता काय करा? भक्तिपंथ बहु सोपा, त्या मार्गाने तुम्ही जा, बाकीचे साधनं करू नका. कुठं ज्ञानाच्या मार्गाने लागता? भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, नको आम्हाला ज्ञान नको. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. तुकाराम महाराज बोलून दाखवतात. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. नाथ महाराजांचे शब्द आहेत. हे सगळी प्रमाणं आपण जर बाहेर काढली तर या प्रमाणांमधून अन्य साधनांचा निषेध करून एका साधनाचा विचार सांगणारेही संतच आहेत आणि सर्व साधनांचा विचार सांगणारेही संतच आहेत. दोन्ही मार्ग संतांनी सांगितलेत. मग हे आम्ही काय करावं नेमकं याचा विचार करताना आपल्याला याचा समन्वय करावा लागतो. बरं का? ऐका, याचा समन्वय करावा लागतो. काय समन्वय आहे? काय विचार आहे त्याच्यामध्ये? विचार असा आहे विचार असा, संत जेव्हा अनेक मार्गांचा निर्देश आपल्या वाङ्मयातून तुमच्या माझ्यासारख्या समाजासमोर करतात, अनेक मार्गांचा निर्देश केला, ज्ञानाचाही केला, योगाचाही केला, भक्तीचाही केला, कर्माचाही केला, अजून काही आहेत, क्रममार्गाचाही उपदेश केला, कर्ममार्गाचाही उपदेश केला, वगैरे वगैरे वगैरे, काय जे सांगायचं ते संतांनी अनेक मार्ग सांगितले. अनेक मार्गांचा संत ज्या वेळेला विचार सांगतात त्यावेळेला त्या विचाराच्या मागे अधिकाराच्या भूमिका स्पष्ट असाव्या लागतात. ऐका, अनेक मार्गांचा निर्देश ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला त्यामागे अधिकाराचा विचार असतो. आणि संत जेव्हा एकाच मार्गाचा हट्ट किंवा अट्टहास किंवा आग्रह आमच्यासमोर धरतात त्यावेळेला अधिकारापेक्षा उपलब्ध असणाऱ्या कालाचा विचार त्याच्या मागे असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही ज्ञानमार्गाने जा, कर्ममार्गाने जा, योगमार्गाने जा, सांगितलं माऊलींनी, गोष्ट खरी. पण ज्याला ज्ञानाचा अधिकार आहे त्यांनी ज्ञानमार्गाने जा, ज्याला कर्माचा अधिकार आहे त्यांनी त्या मार्गाने जा, ज्याला योगाचा अधिकार आहे त्यांनी त्या मार्गाने जा, ज्याला भक्तीचा अधिकार आहे त्यांनी त्या मार्गाने जा. भक्तीला अधिकार लागत नाही असं नाही आहे. सकळास येथे आहे अधिकार, मान्य अधिकार आहे, याचा अर्थ सगळ्यांना प्राप्ती अशातला भाग नाही ना. असा अहो मला सांगा, 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला,
ऐका, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिलं येण्याचा अधिकार आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये पहिलं येण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. सकळास येथे आहे की नाही? अधिकार आहे की नाही? जे जे विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले त्या सगळ्यांपैकी सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं येण्याचा अधिकार आहे. किती येतात? किती येतात? एखादाच कुणीतरी येतो. याच्यापेक्षा, आता 10वीहून फार वर्ष झाली, याच्यापेक्षा जवळचं उदाहरण सांगतो. निवडणुकीला उभं राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला, हे जरा जास्त जवळचं उदाहरण हां, निवडणुकीला उभं राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याचा अधिकार आहे की नाही? आहे की नाही? कोणी यावं निवडून, कोणत्या पक्षाचा आहे, असावा नसावा याचा विषयच नाही. जर तो निवडणुकीला उभं राहण्याच्या योग्यतेचा आहे आणि जर तो उभा राहिलेला आहे तर त्याला निवडून येण्याचा अधिकार आहे का नाही? अधिकार आहे. पण निवडून किती येतात? एकच येतो, एकच येतो. तसं भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे, विषयच नाही. सकळास येथे आहे अधिकार, मान्यच आहे की. पण करतात किती जण? भक्ती करतात किती जण? फार कमी लोक करतात. का करतात? तिथेही अधिकाराचा विषय आहे म्हणून. आम्हाला संत ज्या वेळेला विविध साधनांचा विचार बोलून दाखवतात त्यावेळेला त्याच्या मागे अधिकाराची चर्चा असते. पण संत ज्या वेळेला आम्हाला एकाच मार्गाचा आग्रह करतात, अरे बाकीचं सगळं सोडून द्या, आता ज्ञानाच्या मागे लागू नका, आता कर्माच्या मागे लागू नका, आता ते योग समाधी याच्या मागे लागू नका, बाकी काही करू नका. मग काय करा? नामस्मरण करा, बाकी काही करू नका. आता हे ज्या वेळेला संत एकाच साधनाचा निर्देश करून त्याच्याबद्दल आग्रह धरतात त्यावेळेला आपल्या हातामध्ये काल फार कमी उरलेला असतो याचा विचार त्याच्या मागे निश्चित असतो, की आपल्या हातात आता वेळ फार कमी आहे, क्षणभंगूर नाही भरवसा वगैरे वगैरे. आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे, मन काय करा? म्हणोनी लाहो करा काळ सारा चिंतने, लाहो करा राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला, लाहो करा म्हणजे गडबड करा, त्वरा करा, धावपळ करा, असा लाहो करा शब्दाचा अर्थ आहे. लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडा वावगिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिगा. हे करा. का सांगितलं? कारण आमच्या हातामध्ये वेळ फार कमी आहे. अल्पायुष्य मानवदेह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. बाबा, एकच क्षण तुझ्या हातात आहे. शेवटचा क्षण जर तुझ्यासमोर उपस्थित असेल तर त्या एका क्षणामध्ये आपल्या जीवनाची धन्यता करायची असेल तर एका क्षणात ज्ञान संपादन करता येत नाही. एका क्षणामध्ये अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्ष मिळत नाही. एका क्षणामध्ये समाधी लागत नाही. पण नुसतं राम म्हणल्याने तुला जर मोक्ष मिळणार असेल तर बाकीची सगळी साधनं बाजूला करून ठेव आणि फक्त एका साधनेमध्ये प्रवृत्त हो. ही जी संगती आपल्याला संत वाङ्मयाच्या मांडणीमध्ये दिसून येते त्याचं मूळ जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर भगवान शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, कृते यध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामाने परमात्म्याची प्राप्ती होते. कृतयुगामध्ये ध्यानानं भगवत प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने भगवत प्राप्ती, द्वापार युगामध्ये भगवत सेवेने भगवत प्राप्ती आणि कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामाने भगवंताची प्राप्ती. का? कारण कलियुगामध्ये माणसाच्या आयुर्मानाला फार मर्यादा आहे. इतर युगांमध्ये कदाचित तेवढ्या मर्यादा नाहीत. आपल्या हातामध्ये निश्चित काही काळ आहे. आपल्याला निश्चितपणाने सांगता येऊ शकत होतं जुन्या काळामध्ये, कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आपल्याला मरण कधी याचा अनुमान, याचा निश्चय अधिकारभेदानं करता येत होता. कलियुगामध्ये याचा कोणताही निश्चय करता येत नाही. कारण कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो, असं कलियुगाचं स्वरूप आहे. मला लांबवायचं नाही, माझा विषय काय आहे मला माहिती आहे, मी त्याचबद्दल बोलतोय. हरिबोला हरिबोला हेच मला सांगायचं आहे आणि त्याकडेच मी येतोय. पण भिन्न भिन्न साधनांचा विचार आणि नामस्मरणाचा विचार ज्या वेळेला संत महात्मे आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात त्यावेळेला त्याच्या मागे काय भूमिका असतात याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि थोडीशी एक भूमिका
मी आपल्यासमोर ठेवली. कदाचित याच्यापेक्षा अजून काही भूमिका वेगवेगळ्या आपल्याला पाहता येतील, तर आपण त्याचं चिंतन घरी जाऊन निवांतपणाने करू शकता. थोडक्यात नामस्मरण करा असं आपल्याला नाथ महाराजांनी हरिपाठातून सांगितलं. नामाची साधनरूपता, नामाची साध्यरूपता, नामाचं स्वरूप आणि नामाचा परिणाम या चतुर्विध विचारांचं एकत्रित रूप म्हणजे हरिपाठ असतो. हरिपाठ काय आहे? ज्ञानोबारायांचा असेल, नाथ महाराजांचा असेल, मुक्ताबाईंचा असेल, सोपानका, कुणाचाही हरिपाठ आपण घ्या. या हरिपाठामध्ये या चारच गोष्टी असतात. नाम साधन म्हणून सांगितलं जातं, नाम साध्य म्हणून सांगितलं जातं, नामाचं परमात्म्याशी असणारं अभेदाचं स्वरूप मांडलं जातं आणि अर्थात त्या नामाचा तुमच्या माझ्या जीवनावर काय परिणाम होतो हे आम्हाला सांगितलं जातं. कारण कलियुगामध्ये फलश्रुती बघितल्याशिवाय प्रवृत्ती नसते, हे लक्षात घ्या. कलियुग असं आहे, कलियुगामध्ये फलश्रुती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत प्रवृत्ती नाही आहे. तुम्ही कोणतंही काम हातात घ्या, एखाद्या माणसाला असं म्हणा एवढं एवढं माझं काम कर, असं त्याला म्हणाल्यानंतर तो लगेच हो म्हणत नाही, लगेच हो म्हणत नाही. तो पहिला प्रश्न आपल्याला विचारतो की याच्याने मला काय मिळेल. काम करतो, मला काय द्याल सांगा. म्हणजे जोपर्यंत फल काय आहे याचा विचार मनुष्य करत नाही ना, तोपर्यंत कुठंच प्रवृत्ती नसते. अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते असं आचार्यांनी भाष्यामध्ये म्हटलं आहे. ब्रह्मसूत्र भाष्यातलं विधान आहे. अकामतः क्रियाः न कर्हिचित. अरे विनाकारण केलेली क्रिया या जगतामध्ये कुठेही दिसत नाही. प्रत्येक क्रियेला काहीतरी हेतू असतो. मग नामस्मरण तुम्ही म्हणता नाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण आम्हाला काय मिळेल सांगा ना. मग सांगावं लागतं पुण्याची गणना कोण करे, मग पापाचे कळप पळती पुढे, मग म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्याला काहीतरी सांगावं लागेल की नाही. तसं परिणाम सांगितल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही. साधन सांगावं लागतं, साध्य सांगावं लागतं, स्वरूप सांगावं लागतं आणि परिणाम सांगावा लागतो. आता हे सगळं कशा करता याचा विस्तार आत्ता मी करत नाही, याचा विस्तार करत नाही. नंतर कधीतरी त्याचा विचार आपण फलाचा वगैरे विचार करताना नंतर करू. पण या गोष्टीचा विचार आत्ता करा की आम्हाला नामाचं चिंतन, नामाचं स्वरूप आणि नामातली प्रवृत्ती संतांनी सांगितली. नामस्मरण करा. का करा? कलियुग आहे, हातामध्ये आयुर्मान कमी आहे आणि अधिकाराचा विचार केला तर बाकी सगळ्या साधनांचे अधिकार आम्हाला प्राप्त असतीलच याची शाश्वती देता येत नाही. पण जन्मजात आम्हाला नामाचा अधिकार मात्र प्राप्त झालेला आहे. म्हणून जे अर्धाधिक आम्हाला मिळालेलं आहे तिकडं आमची प्रवृत्ती असू देत. सोपं आहे. राम म्हणणं फार अवघड नाही आहे, सोपं आहे. कुणालाही म्हणता येतं, सगळ्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. बरं, नामाचं महात्म्य असं आहे की राम म्हणता नाही आलं, नुसतं मरा म्हणता आलं तरी त्याची कृतार्थता होते. हा आपला इतिहास आहे. इतकं सोपं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? ते नाम सोपे रे वगैरे वगैरे आहे. पण नामाला एक अधिकार लागतो. तो अधिकार आम्हाला आहे कारण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, हा आमचा अधिकार. नामाला अधिकार लागत नाही असं नाही. नाम फारच सोपं आहे असं समजू नका. नाम सोपं आहे हे बरोबर आहे, पण कसं सोपं आहे? तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? ते नाम सोपे रे. ज्ञानोबारांनी सांगितलं ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला काय सांगितलं? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. म्हटलं की नाही? याचा अर्थ नाम फारच सोपं आहे असं नाही, सर्वापेक्षा सोपं आहे. याचा अर्थ फारच सोपं आहे असं समजू नका. ज्ञानापेक्षा सोपं आहे, समाधीपेक्षा सोपं आहे, कर्मापेक्षा सोपं आहे. याचा अर्थ फारच किरकोळ सोपं आहे असा त्याचा अर्थ नाही, सर्वापेक्षा सोपं आहे. नारद महर्षींनी हीच भूमिका सांगितली. हाच विचार आपल्याला सांगितला. असो, आपल्याला आता नारद भक्तिसूत्राकडे नेत नाही मी, परंतु आपल्याला हा विचार ते नाम सोपे रे जरी असलं तरी सर्वाहुनी सोपे आहे. याचा अर्थ फारच सोपे आहे असं नाही आहे. तुम्ही म्हणाल काय याच्यात अवघड आहे? अहो, राम म्हणायला काय लागतं? मी सांगतो ना, आपल्याला काहीच लागत नाही. राम याचा उच्चार करायला काय काय लागतं? काय काहीच लागत नाही. पण त्याचं अवघड काय आहे सांगू का? त्याच्यातला अवघडपणा काय आहे तो सांगतो. राम म्हणायला काही लागत नाही, पण राम म्हणण्याची बुद्धी व्हायला जन्मजन्म घालवावे लागतात. याचं काय करता? याचं काय? राम कुणालाही म्हणता येतं, पण आपण स्वतःहून राम म्हणलं पाहिजे याची बुद्धी होण्याकरता अधिकार कमवावा लागेल का नाही?
याची बुद्धी तर मला व्हावी लागेल. नुसतं राम म्हणता आलं, पण मागे वाला कोळ्याला पश्चाताप आहे आणि म्हणून राम म्हणण्याकडे त्याची स्वतःहून प्रवृत्ती आहे, तरी त्याला म्हणता आलं नाही. तर आम्हाला तर काहीच प्रवृत्ती नाही आहे, कशाचाच पश्चाताप नाही आहे. जरा स्पष्ट बोलतोय, माफ करा, कशाचाच पश्चाताप नाही आम्हाला. आत्तापर्यंतचं आमचं आयुष्य भगवंताच्या चिंतनाशिवाय वाया गेलंय, याचा आम्हाला पश्चाताप आहे का हो? गेलं बाबा, 60 वर्षे गेली, 50 वर्षे गेली, 40 वर्षे गेली आमची. आता पुढे काय किती आहेत माहीत नाही. मागे काही घडलं नाही. मग मागे काही केलंच नाही का? केलं ना. मग मागे काय केलं? तुकोबारायांनी सांगितलं, नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. आणि मग मागच्या आयुष्यात केलं काय? केली बहुत परनिंदा. याच्या पलीकडे आम्ही आमच्या आयुष्यात जर काही केलं नाही, तर वाल्हा कोळ्याप्रमाणे आम्हाला जर या गोष्टींचा पश्चात्तापच होत नसेल, तर आम्हाला स्वतःहून नामाची प्रवृत्ती होणार नाही. आणि स्वतःहून नामाची प्रवृत्ती होणं हा नामाचा अधिकार आहे, हा अधिकार आहे. त्यामुळे राम म्हणणं सोपं असलं तरी राम म्हणण्याची स्वच्छ बुद्धी होणं हे मात्र नाही म्हटलं तरी थोडंसं अवघड असतं. संतांनी आम्हाला सांगितलं, आपल्या हातामध्ये काळ कमी आहे, आपल्याला तो अधिकार असेलच असं नाही. याच्याकरता नामस्मरण हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे, तो आपण स्वीकारा. म्हणून नामस्मरण करा. कोणतं नाम? इथं हरी या नामाचं विशेषत्वानं चिंतन आहे, म्हणून याला हरिपाठ असं म्हणतात.